हाँ हाँ निशी बाळा बोल बोल. कशी आहेस? एकदम छान दादा. बरं निशी बाळा आज काय काय शिकलात? मी आताच परीक्षा घेतास का त्याची? बरं ठीक आहे निशीबाई, आज तुम्ही वाचलंय तर उमानी सांगितलंय म्हणून, पण आल्यानंतर सगळं सांगायला लागणार आहे काय काय शिकलात ते. हा बरं स्वतःची काळजी घे. हो. आणि बाकी बरं आहे ना सगळं? मी मस्त आहे दादा. श्रीनू आणि बाकी सगळे ठीक आहेत? श्रीनू पण ठीक आहे. बरं बाळा एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेव. मुंबईमध्ये खूप गर्दी असते, इथली तिथली माणसं वावरत असतात. पटकन कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आपली माणसं कोण आहेत ते ओळख आणि नको त्या गोष्टींपासून लांबच राहा. म्हणजे तसा बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहेच. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे उद्या पूजा आहे, लक्षात आहे ना? हो हो. आणि श्रीनूलाही बरोबर घेऊन जा, दोघं एकत्र पूजा करा, त्याने तुझं भलंच होईल. सर्वेश्वर आहेच तुझ्या पाठीशी. बरं निशी, श्रीनू हा काय तिकडे? हो हा काय माझ्या समोरच उभा आहे. हा मग त्याका पण सांगा उद्या सकाळी बरोबर 9 वाजता पूजा करू बाई. करून घ्या पूजा. हो आई. काळजी घ्या. ठेवते आता. काय झालं? एवढं टेन्शन का? उद्या 9 वाजता पूजा करायला सांगितली. किती वाजता? 9 वाजता. इम्पॉसिबल आहे. उद्या 9:30ला बॅडमिंटनचं मेन सेशन सुरू होणार आहे. पण पूजा करणं सुद्धा गरजेचं आहे. प्लीज. हो ना निशी? हो. ठीक आहे रिलॅक्स, डोंट वरी. मी उद्याचं शेड्यूल बघतो आणि काहीतरी मॅनेज करतो. पण तू उद्या पूजा संपल्यावर लवकरात लवकर बॅडमिंटन कोर्टला यायचंस. हो हो सर. ठीक आहे होई, चल आपण निघूया. उद्याची सगळी तयारी करायची आहे. वेळेला गोंधळ नको. हा निशी, आपण व्हिडिओ कॉलवर भेटू. हा बाय बाय. थँक्यू. चल चल चल. आता काय झालंय? होते ना सगळं सॉल्व्ह. सर आधीच एक गोष्ट मी घरच्यांच्या मनाविरुद्ध करते. आता मला ही गोष्ट न करून त्यांना आणखी दुखवायचं नाहीये सर. सर काही करून मला उद्याची पूजा करायची आहे प्लीज. होईल सगळं मॅनेज. मी मदत करेन. ओके? अहो अहो ऐक. झालं आता ना. तुम्हीच राहिला होतात. तुम्ही सुद्धा लपवा माझ्यापासून. अहो कसली लपवाछपवी करते मी? ह्या सगळा तुझाच तर हा. तर तू एवढी तनतन दिलीस तर तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असणार ना. त्यामुळे निवांत मोजता येणार नाही म्हणून मी आत ठेवलंय. बाकी काय नाही. तुझ्यापासून कशा काय लपवू मी? बरोबर आहे हो. वरवर सगळे असंच बोलतात पण मनातून वाईट टाकलेलं असतं आपल्याला. काही नाही हो. माझी आई बरोबरच म्हणत होती. लक्ष्मणाची बायको होण्यात ना काही अर्थ नसतो. वनवास तर तिलाही होताच. तिचं नावही कोणाच्या लक्षात नसतं. अगं तर कसलं रामायण काढलं? रामायण नाही, चांगलं महाभारत होणार आहे आता. शांत शांत बस बस शांत हो.
आणि आता म्हाका सांग किती पैसे हवेत तुका? हा किती पैसे हवेत तुका सांग, मी देते ना तुका. तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं पैशांसाठी बोलतेय? अहो तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाची बोलणी चालू आहे आणि इथे आपल्याला कशाचाच काही पत्ता नाही. शिणूचं लग्न? हो चल, काहीतरीच काय बोलतात. अहो इथे सगळं आपल्याला लपवून चालू आहे आणि हे जे इतके दिवस मी तुम्हाला म्हणते ना काहीतरी गडबड आहे ते हेच आहे. आपल्याला काही किंमत नाही आहे का हो या घरात? आता मला सांगा श्रीनू, तुमचा पण भाचाच आहे ना? तुम्हाला नको हे सगळं कळायला? हे बघ मंजू, तुझं ना ऐकण्यात काहीतरी गडबड झालेली आहे. अगं तसं असतं तर माका सांगितलं असतं ना त्यांनी. मला कोण काय सांगणार आहे हो? ही लोक ना तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये ना जमेतच धरत नाही. आणि पण आता लग्नाची कामं निघाली ना की बरोबर बोलावतील मग बंधूला. मंजू तोंड सांभाळून बोल. मला वाटलंच होतं तुम्ही हे असंच बोलणार. मला आतापर्यंत तुम्ही तेच करत आलात ना. नाहीतर एवढंच असेल ना तर जाऊन दादांना विचारा ना. मला ठीक आहे. हे बघ तू ऐकलं असशीलही, पण असं मागून बोलणं चुकीचा कळला बा. जा काय ना तर समोर बसून बोलून मिटवून टाकू. चल. उद्या एकदा पूजा झाली की मोठी चिंता दूर होईल ना. तुम्ही गुरुजींना कळवू लागताय? हा दादा जरा बोलूच तुझ्याशी. काय झालं, शेतकऱ्यांचे पैसे कमी येते काय? नाही दादा तसं नाही, थोडं वेगळं बोलूचा. अरे मग बोल ना. दादा ह्या घरात ज्या काय होता आता सगळ्यांना माहित असतं ना. हा का? मग ह्या वेळेस आमच्यापासून असं काही लपवत आहे का उमाताई? मंजू अगो काय यामध्येच? मी ऐकलंय तुम्ही लग्नाबद्दलच बोलत होतात. दादा शिणूच्या लग्नाची बोलणी चालली आहे काय? आमच्या गावी होती एक मुलगी. मी सुचवणार होते स्थळ, पण आता तुम्ही मुलगी बघितलीच आहे, मग काय राहिलं. हा म्हणजे बोलणी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. 2 दिवसात मी सगळ्यांना सांगणारच होतो. मग आता कळलंच आहे तर मग सांगून टाका ना. कोण आहे मुलगी? दादा काय झालं, म्हणजे कोण हा मुलगी? उमा काय झालं? लालिताई, अहो आता तुम्ही तरी सांगा कोण आहे मुलगी जी तुमची सून होणार आहे? हा नाही म्हणजे आमका कळला शिणूच्या लग्नाचा. आता मामा म्हणून तरी सांग की कोण हा मुलगी, काय नाव, गाव काय, कोणाची लेख हा? अरे बंधू माका पण नाही माहित कोण मुलगी हा. अहो असं कसं होईल? तुम्हाला पण नाही सांगायचंय? अगो तसं नाही, पण माका पण नाही ना माहित. आणि दादान बघितलं ना मग चांगल्याच घरातली असतली आणि संस्कारी पण असतली. हा बरं आहे, नका सांगू. मंजू अगो आता काय मुलाकडचा होणार म्हणून काय असं रुसून बसणार? मुलीकडच्याचा कसा व्हायचा? मंजू अजिबात रुसू नका. बंधू अगदी कपडे घेण्यापासून ते अक्षता टाकेपर्यंत सगळं तुम्हा दोघांनाच करायचंय. दादा आता तू म्हणतास तर सगळा चांगलाच असतात. सांग, काही काम करायला मी तयार असा दादा. आता एकुलतो एक भाचो हा माझो, लग्नात काही कमी पडू देणार नाही मी.
म्हाका खात्री हा. ओवी 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 चहा टोस्ट माझे कपडे कोणी केलंय सगळं? गुड मॉर्निंग. श्रीनिवास, अरे तू काय करतोय? आपल्याला लेट होईल ना पूजेला. आवर आवर आवर. श्रीनिवास, हॅलो श्रीनिवास, काय झालं? झोप उडाली. हा? नाही, झोप झाली. झोप पूर्ण झाली. झोप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवर जा. ओवी, हे ते चहा, हे टोस्ट, हे माझे कपडे, हे तू केलंस? नाही रे, उमाई आली होती. आ? कम ऑन श्रीनिवास, ऑब्वियस आहे ना. आणि प्लीज हा, मला काहीच येत नाही असं नाहीये. ओके? आणि गरज वाटली ना तर मी सगळं हँडल करू शकते आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण घेऊ शकते. ओके? हे घे. थँक्यू. नाही, आणि मला आता कळायला लागलंय सगळं. तू जर एखादी गोष्ट ठरवलीस ना तर ती तू पूर्ण करू शकतेस. हो हो हो. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. हा, मी इथे बसते, तू माझं कौतुक कर. मला खूप छान वाटेल. आणि काय ते पूजा वगैरे होतच राहील ना. हा. ए नाही, वेडीस का तू? नाही, ती पूजा करावीच लागेल आपल्याला. ते असं करून नाही चालणार. हो ना. अरे मग आवर ना लवकर, तुझा चहा थंड होतोय. जा घेतो गो. हो. आवर. आवर. हो हो. नाही, चहा राहिला. हे गुड मॉर्निंग. झाली का पूजा? सर तुम्ही आत कशाला आलात? अगं तुला मदत करायला आलोय. झाली आहे का पूजा? सर अजून सुरुवात पण नाही झाली. आणि तुम्ही इथे आत आलेलं कोणाला कळलं ना सर, खूप गोंधळ होईल. प्लीज तुम्ही. अगं ऑप्शन नाहीये माझ्याकडे. ऑलरेडी सगळे प्लेयर्स मेन सेशनसाठी कोर्टवर पोहोचलेत आणि मी फक्त एवढं मॅनेज करू शकले की तुझं नाव मी शेड्यूलमध्ये शेवटी टाकले. मला तुला इकडनं घेऊन जावं लागेल म्हणून मी इथेच थांबणार आहे. बरं ठीक आहे. आणि तू स्पोर्ट्सवेअरमध्ये का नाही आहेस? सर पूजा आहे आणि पूजेला असे कपडे कसे घालणार म्हणून. अगं नंतर आपल्याला लेट होईल ना मग.
सर तुम्ही काळजी करू नका, मी पटकन आवरेन, मी आवरते. आणली फळं? हो हो हो. इथली तयारी झाली ना सगळी? हो हो, गुरुजींनी केली आहे सगळी तयारी. बरं ठीक आहे, चल चल. काय झालं? कोणाचा कॉल आहे? आई. अरे मग घे, बघ काय म्हणताय. हा आई बोल. हा श्रीनू, अरे देवळात पोचलास काय? हो हो पूजेचा सगळा सामान घेतलायस ना बरोबर? हो हो, सगळी झाली आहे तयारी. निशिक फोन दे जरा. नाही, निशी नाहीये. नाही या म्हणजे? अगं म्हणजे ती फुलं आणायला गेली. फुलं आणली नव्हती ना, मग ती फुलं आणायला गेली. हा हा अच्छा ठीक आहे. मी काय म्हणतोय, नीट पूजा करा. हा, गुरुजी सांगतील ना तसा सगळा करा. काय चांगले मार्क मिळू आहेत ना तुमका? हा. हॅलो आई, ऐक ना, मी पूजा झाल्यावर फोन करतो ना तुला. हा, तू का घाई कसली अरे? हा, गुरुजी का फोन दे. का? ते म्हणताय ना. बरं ठीक आहे ठीक आहे, चल चल. फोन आहे जरा. हा बोला. गुरुजी, हा मी मुलाची आहे बोलते. आहे हा, त्याचं काय हा, त्या मुलाबरोबरची मुलगी आहे ना, ती त्याच्या मामाची मुलगी आहे. त्या दोघांचा ना आम्ही लग्न लावणार असा. हा हा, पण त्या दोघांका ह्यातला काय माहित नाही. हा, तर त्यांचा लग्न निर्विघ्नपणे पार पडू काय ना, म्हणून आमका दोघांच्या हातनं यो अभिषेक करूक सांगितलेला. हा, तर त्या दोघांका ह्यातला काय कळूक नका देऊ. हा, आणि दोघांच्या हातनं एकत्र यो अभिषेक करून घ्यावा. कळला? हो का? बरं बरं, काही हरकत नाही. हा. ही तुमच्या मामाची मुलगी का? हो. तुझ्या आईने चौकशी केली असेल ना, निशी पण आहे का इथे म्हणून. बरं चला, पूजेला सुरुवात करूया. मुलांनी इकडे बसा, मुलीने इकडे बसा. मी कसं बसू? अरे आता निशी जागी तुलाच पूजा करावी लागणार आहे. ही पूजा निशीसाठी मांडली आहे तू. आता तू पूजा कर. बरं ओके, मी निशीला व्हिडिओ कॉल करते. हा, एक 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 मिनिट. अगं कसं शक्य आहे? तिला व्हिडिओ कॉल कसं करू शकतो आपण? का? अगं तिच्याकडे स्मार्टफोन नाहीये. ओ गॉड, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. झाली का तयारी? हो सर, मांडामांड तर झाली. आता ओवीचा व्हिडिओ कॉल आला ना. लवकर कर प्लीज प्लीज प्लीज. आता काय झालंय? सर माझ्या लक्षातच नाही आलं. आता तिथे गुरुजी पूजा सांगणार ती आपल्याला कशी कळणार सर? म्हणजे माझी पूजा राहिली, एक तर आपला ऑलरेडी लेट झाला आणि त्यात आणखी. अच्छा रिलॅक्स रिलॅक्स, मी तिला कॉल करतो. थांब. श्रीनिवास, काही सुचत नाहीये. आता गुरुजी जे सांगतील ते निशीला कसं कळणार? काय गोंधळ झाला का? नाही नाही, काही झालं नाहीये. आपण थोड्याच वेळात पूजेला सुरुवात करूया. फक्त 2 मिनिट थांबा. ओवी, निशीला ही पूजा करावीच लागेल, नाहीतर सगळा गोंधळ होईल. श्रीनिवास थांब, विचार करू दे. काहीतरी सोल्युशन निघेल ना. लागतोय. थांब. अंकल,
तुम्ही उगाच टेन्शन घेताय. सोल्युशन डिरेक्ट चालत आलंय. हे बघ नीरजचा व्हिडिओ कॉल.